न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, सत्य, वेगवान, विश्वासार्ह मराठी बातम्या। विठ्ठल परमार्थाने संत नामदेवांच्या हातून नैवेद्य स्वीकारला, त्यामुळे आपणही मानव जन्म लाभल्यावर नामचिंतन केले पाहिजे, असे प्रतिपादन हभप ज्ञानराज महाराज शेलार यांनी केले। श्री क्षेत्र मामुर्डी येथे सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी गुरुकुल शिक्षण संस्था श्री क्षेत्र आंबेघर येथील हभप ज्ञानराज महाराज शेलार यांनी प्रभावी कीर्तन सादर करून उपस्थित भाविकांना प्रबोधन केले। आपल्या कीर्तनातून त्यांनी मानवी देहाचे महत्त्व आणि विठ्ठल भक्तीची थोरवी यावर सखोल विचार मांडले। संत परंपरेतील उदाहरणे देत त्यांनी सांगितले की भगवान विठ्ठलाने विलिनीची उष्टे बोळे स्वीकारली, संत नामदेवांच्या हातचा नैवेद्य खाल्ला, संत सावतामाळी यांच्या शेतीत काम केले, तसेच कुंभाराच्या बाळाला जीवदान दिले। संत तुकाराम महाराजांसारख्या अनेक संतांच्या जीवनातून भक्तीची महती अधोरेखित होते। मानवी जीवनाचे खरे सार्थक हे विठ्ठल भक्तीत आणि नामस्मरणात असल्याचे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की हा नरदेह मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे। याच देहातून नामस्मरणरूपी साधना करून मनुष्य मोक्ष प्राप्त करू शकतो, असा अलौकिक संदेश त्यांनी दिला। या कीर्तनाला परिसरातील अनेक भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी, मामुर्डी, जावली।